लक्षवेधी ही नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच कळमना APMC संदर्भामध्ये आहे। आपल्या देशाने 2017 मध्ये मॉडेल कायदा हा APMCचा त्यानिमित्ताने बदल केला। 1970 पासून चालू असलेली ही कृषी मंडी व्यवस्था खऱ्या अर्थाने मागच्या एवढ्या सर्व दशकांमध्ये कालबाह्य झाली आहे। आपल्या सर्व मंड्या या स्मार्ट व्हाव्या, आपल्या सर्व मंड्या त्यानिमित्ताने रेग्युलेशनच्या कडून निघून प्रोत्साहनाच्या कडे दिशेने व्हाव्या आणि ही सदर जी कळमनाची APMC आहे ती शेतकऱ्यांच्या लूट करण्यासाठी आहे का? आणि तिथे जो सदर भ्रष्टाचार कृष्णाभाऊ खोपडे आणि प्रवीणजी दटके यांनी आपल्यासमोर मांडला तो 55 कोटी रुपयाचा आहे। पण ह्या APMC मध्ये वर्षाचे 3.5 कोटीपेक्षा जास्तीचे व्यवहार हे होत आहेत आणि 70% पेक्षा जास्ती माल हा परराज्यातून येत असल्यामुळे ज्या गोष्टीची मी दखल 2017 ची घेतली अशा परिस्थितीमध्ये कळमना मंडी ही राष्ट्रीय बाजार म्हणून राज्य सरकारने घोषित करावी। शेवटी 2017 पासून आपण हा कायदा स्वीकारला आहे, त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन देखील बनलेले आहे। आज मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल किंवा नागपूर असेल, किमान नागपूरच्या कळमना मंडीला पायलट स्वरूपातच का होईना या राष्ट्रीय बाजार समितीचा दर्जा देण्यात यावा, ज्याच्या माध्यमातून होणारा भ्रष्टाचार थांबेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही। सातत्याने व्यापारी आणि आडतीच्या मदतीने तिथे असलेली जी राजकीय व्यवस्था आहे, जे संचालक मंडळ आहे ते शेतकऱ्यांवर अन्याय करणारं वारंवार ठरलेलं आहे। सदर भ्रष्टाचाराच्या निमित्ताने का आपण ह्या कळमना APMC मंडीला राष्ट्रीय बाजार म्हणून घोषित करा।